हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज बायोलॉजी. आपण लाईन टू लाईन NCERT रीडिंग प्लस टीचिंग पाहतो आहे. आज आपण बघणार आहोत बेसिस और क्रायटेरिया ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. त्याला लाईन टू लाईन NCERT रीडिंग अँड टीचिंग बघायचे. ओके, आपण चॅप्टर नंबर 4 ॲनिमल किंगडममधला बेसिस ऑफ क्लासिफिकेशन हा पार्ट बघणार आहोत. दॅट इज क्रायटेरिया ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. ठीक आहे, कसं आहे की प्लांट्समध्ये रूट स्टीम लीफ क्लासिफिकेशन असतं, मॉर्फोलॉजिकल डिवायडेशन असतं आणि त्याच्याच भरोशावर झाडांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ॲनिमल्सचं जे आहे त्या ॲनिमल्सचं थोडंसं डीप लेवलला जातं आणि त्याचा किचकट क्रायटेरिया आहे. त्या क्रायटेरियानुसार त्याचं क्लासिफिकेशनचे ठोकताळे ठरलेले आहेत, मोजमाप ठरलेले आहेत. ते मोजमाप काय आहेत तेच आपल्याला आज बघायचं आहे. ओके, आपण आज लाईन टू लाईन पाहतो आहे. व्हिडिओ लेक्चर मी तुम्हाला लवकरच प्रोव्हाइड करून देणार आहे. ठीक आहे, फर्स्ट लाईन. In spite of differences in structure and form of animals, there are fundamental features common to various individuals in relation to arrangement of the cells, body symmetry, nature of coelom, patterns of digestive, circulatory or reproductive system. बघा आता क्रायटेरिया काय काय इथं काय गृहीत धरायचं आहे ॲनिमल्सच्या बाबतीत. अरेंजमेंट ऑफ सेल्स कशा प्रकारे अरेंज्ड आहेत, सेल्युलर लेवल आहे, टिश्यू लेवल आहे, ऑर्गनायझेशन लेवल आहे वगैरे. बॉडी सिमेट्री, 2-3 प्रकारची सिमेट्री आपण पाहतो ॲनिमल्समध्ये. बायोलॅटरल सिमेट्री, रेडियल सिमेट्री, असिमेट्री. बरोबर आहे. नेचर ऑफ सिलोम म्हणजे कॅव्हिटी म्हणजे गॅप म्हणजे रिकामी जागा. कशामधली? आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅकमधली आणि आपल्या बॉडी वॉलच्या मधली कॅव्हिटी आहे, त्याला सिलोम म्हणायचं. पॅटर्न्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम अँड रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आपल्याला आता डायव्हर्सिटीचा जर विचार केला तर भरपूर सारी डायव्हर्सिटी प्राण्यांमध्ये दिसून येते जगभर. आणि एवढी विविधता आहे की सगळ्यांची डायजेस्टिव्ह ट्रॅक्स, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स ह्या सिमिलर असणं शक्यच नाही. बरोबर आहे. त्यामुळे या सगळ्या सिस्टीम्सलासुद्धा विचारात घेतलं जातं ज्या वेळेला आपण एखादं क्लासिफिकेशन करतो. ठीक आहे. दीज फीचर्स आर यूज्ड ॲज द बेसिस ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन अँड सम ऑफ देम आर डिस्कस्ड हिअर. आता ह्यापैकीचे काही ॲस्पेक्ट्स आपल्याला आपल्या आजच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. ओके, फर्स्ट वन इज लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. फर्स्ट लाईन. दो ऑल मेंबर्स ऑफ ॲनिमॅलिया आर मल्टीसेल्युलर, ऑल ऑफ देम डू नॉट एक्झिबिट सेम पॅटर्न ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ सेल्स. ॲनिमॅलियाचे सगळेच मेंबर्स मल्टीसेल्युलर जरी असले तरी प्रत्येकाचा जो पॅटर्न ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ सेल्स आहे ते सगळ्यांचं वेगळं आहे. ते सेम पॅटर्न दाखवत नाही. आता साहजिक आहे, एखादं झुरळ आहे, एखादी मुंगी आहे, एखादा ह्युमन बिंग आहे, एखादी ब्लू व्हेल आहे. प्रत्येकाच्या बॉडीतलं सेल्युलर लेवलचं ऑर्गनायझेशन सेम असेल असं शक्य नाही. प्रत्येकाच्या गरजेनुसार त्याचं ऑर्गनायझेशन बनलेलं. त्यांच्या बॉडीतली जी संरचना आहे ती सेम असणं शक्य नाही. ओके, फॉर एक्झाम्पल इन स्पॉन्जेस द सेल्स आर अरेंज्ड ॲज लूज सेल ॲग्रिगेट्स. दे एक्झिबिट सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन. जसं उदाहरण कशाचं दिलेलं आहे? स्पॉन्जेस, ज्याला आपण स्पंज म्हणतो. फॉर एक्झाम्पल स्पॉन्जेस द सेल्स आर अरेंज्ड ॲज लूज सेल ॲग्रिगेट्स. दे एक्झिबिट सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन. सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन एक्झॅक्टली कोणाला म्हणायचं आहे? ज्यांच्यामध्ये काही सेल्सला कामं वाटून दिलेली आहेत. सेल्स एक्सक्रिशन करतील, सेल्स रिप्रोडक्शन करतील, सेल्स कंट्रोल कोऑर्डिनेशन करतील, सेल्स सर्क्युलेशन करतील. सेल्सला सगळं दिलेलं आहे. सेल्युलर लेवलला कामं दिलेली आहेत. त्यामुळे त्याला म्हणायचं सेल्युलर लेवल ऑफ. सम डिव्हिजन ऑफ लेबर ॲक्टिव्हिटीज ऑकर अमंग द सेल्स. स्पॉन्जेस जे आहेत ते समुद्रातला जीव आहे. स्पॉन्जेस जेव्हा समुद्रामध्ये असतात त्यावेळेला ते जिवंत असतात. आणि सेल्युलर लेवल, सेल्सची अशी एक लाईन त्यांच्या बॉडीची असते फक्त, म्हणून ते अतिशय प्रिमिटिव्ह लेवलचं ऑर्गनायझेशन मानलं जातं. आणि त्यांच्यामध्ये डिव्हिजन ऑफ लेबर, कामं जी आहेत ती वाटून दिलेली आहेत सेल्युलर लेवलला, सेल्सला वाटून दिलेली आहेत. टिश्यूज, ऑर्गन सिस्टीम हा कुठलाही लेवल त्यांच्यामध्ये दिसत नाही. इन सेल अँड ट्रेट्स द अरेंजमेंट ऑफ सेल इज मोर कॉम्प्लेक्स. हिअर द सेल्स परफॉर्मिंग द सेम फंक्शन आर अरेंज्ड इन टू टिश्यूज. हेन्स दिस लेवल इज कॉल्ड ॲज टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये काही ग्रुप ऑफ सेल्सला एक काम दिलेलं आहे. ग्रुप ऑफ सेल्स डायजेशन करतील, ग्रुप ऑफ सेल्स एक्सक्रिशन करतील, ग्रुप ऑफ सेल्स रिप्रोडक्शन करतील, ग्रुप ऑफ सेल्स सर्क्युलेशन करतील.
त्याला म्हणायचं टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन, जे कोणामध्ये दिसून येत आहे, सेल अँड ट्रेट्समध्ये. ओके. A still higher level organization is organ level, exhibited by platyhelminthes and other phyla, where tissues are grouped to form organs, each specialized for a particular function. आता अजून थोडंसं वरच्या लेवलला गेलं तर ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन दिसतं, जे की प्लॅटीहेल्मिंथेस आणि इतर पुढच्या फायलामध्ये आपल्याला दिसून येतं. ऑर्गन लेवल म्हणजे काय, की प्रत्येक एका ऑर्गनला एक काम दिलेलं आहे, म्हणजे अख्ख्या सिस्टीमचं काम त्यांच्या बॉडीमध्ये एकच ऑर्गन करतो. ओके. दॅट टाईप ऑफ ऑर्गनायझेशन इज कॉल्ड ॲज ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन. इन ॲनिमल्स लाईक ॲनिलिड्स, आर्थ्रोपॉड्स, इकायनोडर्म्स अँड कॉर्डेट्स, ऑर्गन्स हॅव associated to form functional systems. Each system is concerned with specific psychological, physiological functions. This pattern is called as organ system level of organization. बघा आता काय म्हणते, ऑर्गन्सला ठराविक कामं दिली, त्याला आपण ऑर्गन लेवल म्हणलं. पहिल्यांदा काय होतं, सेल्युलर लेवल, त्याच्यामध्ये सेल्सला कामं दिलेली आहेत वाटून, नंतर टिश्यूजला कामं दिलेली आहेत वाटून, नंतर ऑर्गनला कामं दिलेली आहेत वाटून, आणि सगळ्यात हायर लेवल कुठला येतो, ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये काय केलेलं आहे, ऑर्गन्स हॅव असोसिएटेड टू फॉर्म फंक्शनल सिस्टीम्स. ईच सिस्टीम कन्सर्न विथ स्पेसिफिक फिजिओलॉजिकल फंक्शन. म्हणजे कसं, आता सपोज एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, ते एक्सक्रिशनचं काम बघणार, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, ती सर्क्युलेशनचं काम बघणार, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, ती रिप्रोडक्शनचं काम बघणार. तर हे प्रत्येक एक सिस्टीम, अख्खी सिस्टीम म्हणजेच ग्रुप ऑफ ऑर्गन्स, हे त्या पर्टिक्युलर फंक्शनला ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. ओके. नेक्स्ट लाईन, ऑर्गन सिस्टीम इज डिफरंट इन ग्रुप्स ऑफ ॲनिमल्स, एक्झिबिट व्हेरियस पॅटर्न्स ऑफ कॉम्प्लेक्सिटीज. ऑर्गन सिस्टीमसुद्धा काय आहे, वेगवेगळ्या ग्रुप ऑफ ॲनिमल्समध्ये वेगवेगळ्या पॅटर्न्सचा किचकट लेवल इन्क्रीज होताना दिसतो. आणि हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत पाहिजे. सगळ्यात हायर लेवलला कोण येणार, व्हर्टिब्रेट्स. व्हर्टिब्रेट्समध्ये हायर लेवलला कोण आहे, फक्त आणि फक्त आपण म्हणजे ह्युमन बिंग नाही, आपण म्हणजे मॅमल्स. मॅमल्सची जी लेवल आहे कॉम्प्लेक्सिटीची ऑर्गन सिस्टीम लेवलची, ती सगळ्यात हायर आहे. ओके. फॉर एक्झाम्पल, द डायजेस्टिव्ह सिस्टीम इन प्लॅटीहेल्मिंथेस हॅज ओनली वन ओपनिंग टू द outside of body that serve as both mouth and anus. This is the incomplete digestive system or blind body pouch plan. Such digestive system is called as incomplete digestive system. बघा आता एखादी आपली जर डायजेस्टिव्ह सिस्टीम जर बघितली तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम एका पाईपलाईनसारखी आहे, विच हॅज 2 ओपनिंग्स. एक वरती आहे, एक खाली आहे. वरच्या ओपनिंगचं नाव आहे माउथ, खालच्या ओपनिंगचं नाव आहे ॲनस. मग अशी जी सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये 2 ओपनिंग्स आहेत बॉडीला, एक माउथ आणि एक ॲनस, दॅट सिस्टम इज कॉल्ड ॲज कम्प्लीट डायजेस्टिव्ह. काही ऑर्गॅनिझम्स असे आहेत की कंप्लीट डायजेस्टिव्ह माउथ आणि ॲनस हे 2 वेगवेगळे ओपनिंग्स असतात, जसं की डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. त्यांच्या बॉडीमध्ये 2 ओपनिंग नाहीच आहेत, एकच ओपनिंग आहे जे की माउथचंही काम करतं आणि ॲनसचंही काम करतं. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमला असा यू शेप आलेला असतो आणि एकच ओपनिंग दाखवतं 2च्या ऐवजी. म्हणजे एकच ओपनिंग माउथ म्हणूनही काम करेल, ॲनस म्हणूनही काम करेल. ओके. एक्झाम्पल द्यायचं झालं तर हायड्रा वगैरे, येणारा कंटेंटचा ओपनिंग पण सेम आहे आणि जाणारा कंटेंटचा ओपनिंग पण सेम आहे. ओके. नेक्स्ट लाईन, अ कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम हॅज 2 ओपनिंग्स, माउथ अँड ॲनस. जसं की आपल्यामध्ये आहे, आपल्यामध्ये कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम दिसून येते, ज्याच्यामध्ये माउथ आणि ॲनस वेगवेगळे आहेत. सिमिलरली द सर्क्युलेटरी सिस्टीम मे बी ऑफ 2 टाईप्स, ओपन टाईप, क्लोज टाईप. आता हे मी तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्समध्ये देणार आहे बोर्डवरती जेव्हा सांगेल त्यावेळेला. इथं आपण आता फक्त लाईन टू लाईन पाहतो आहे, तरी तुम्हाला एक्सप्लेन करते. ओपन टाईप इन विच the blood is pumped out of the heart and the cells and tissues directly bath in it. मध्ये ब्लड डायरेक्ट पाईपलाईनच्या बाहेर येतं, सेल्सला टिश्यूजला आंघोळ घालतं, बाथ करतं त्यांना. आणि बाथ होताना म्हणजे सेल आणि टिश्यूवरून जेव्हा ब्लड चाललं आहे बाहेर किंवा त्याच्यावरून ब्लड पुढे कंटिन्यू होते, त्यावेळेलाच गिव्ह अँड टेक रिलेशनशिप जनरेट होतो ब्लड आणि सेल्स किंवा टिश्यूजमध्ये. जे काही सेलला ब्लडमधून पाहिजे डायरेक्टली ते घेऊन टाकते टिश्यूज आणि सेल्स, आणि देताना पण सगळं त्यांना रिटर्न दिलं जातं. दिस टाईप ऑफ सिस्टीम इज कॉल्ड ॲज ओपन टाईप.
ओपन टाईप का म्हणायचं, कारण याच्यामध्ये ब्लड जे आहे ते वेसल्सच्या बाहेर येतं, म्हणून त्याला ओपन टाईप म्हटलं गेलेलं आहे. Closed type in which blood is circulated through a series of vessels varying diameters, that is arteries, veins and capillaries. Closed type कोणाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये ब्लड वेसल्सच्या बाहेर कधीही येत नाही, कधीच येत नाही, ते सतत कुठल्या ना कुठल्या तरी पाईपलाईनमध्ये फिरत राहतं. मग हार्ट असो, आर्टरीज असो, वेन्स असो, कॅपिलरीज असो, प्रत्येकाच्या मध्ये इंटरनली गॅप आहे, कॅव्हिटी आहे, व्हॅक्यूम आहे, वेंट्रिकल्स आहेत आणि त्याच्यामुळे तिथं ते फिरू शकतं ब्लड, बरोबर आहे. पण वेसल्सच्या बाहेर म्हणजेच आर्टरीजच्या बाहेर, व्हेन्सच्या बाहेर, कॅपिलरीजच्या बाहेर, हार्टच्या बाहेर ब्लड कधीही येणार नाही. दॅट टाईप ऑफ सिस्टम इज कॉल्ड ॲज क्लोज्ड टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम. ओके. सिमेट्री म्हणजे सिमिलॅरिटी किंवा सेम तुकडे, एखाद्या ऑर्गॅनिझमचे तुकडे, म्हणजे आपले तुकडे करायचे नाही आहेत, इमॅजिनरी कॉन्सेप्ट आहे. एखाद्या ॲनिमलला आपण जर का कट केलं तर त्याचे किती इक्वल पार्ट्स होऊ शकतात त्याच्यावरून सिमेट्री डिसाईड होते. सिमेट्री जी आहे तीन प्रकारची असते. असिमेट्री, रेडियल सिमेट्री, बायलॅटरल सिमेट्री. ठीक आहे. आता एक एक लाईन आपण बघूयात, म्हणजे तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे लक्षात येईल. Animals can be categorized on their basis of symmetry. Sponges are mostly asymmetrical, that is, any plane that passes through the center does not divide them into two equal halves. बघा आता पहिलं काय म्हणते, असिमेट्रिकल. आता बरेच असतात असे ऑर्गॅनिझम्स की जे व्यवस्थित त्यांना कुठल्याही अँगलनी कट करा तुम्ही, इंटरनल पॉईंट गृहीत धरून त्यांचे दोन इक्वल पार्ट्स कधीही होणार नाहीत. दॅट ऑर्गॅनिझम आर कॉल्ड ॲज असिमेट्रिकल. ओके. एक्झाम्पल दिलेलं आहे स्पॉन्जेसचं. हे एक्झाम्पल चांगलं लक्षात ठेवायचं आहे. नीटमध्ये याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार आहे. ओके. नीटमध्ये क्वेश्चन आपल्याला यामध्ये विचारला जाणार आहे. वेन एनी प्लेन पासेस थ्रू द सेंट्रल ॲक्सिस ऑफ द बॉडी डिवाइड्स द ऑर्गॅनिझम इंटू टू आयडेंटिकल हाफ्स, इट इज कॉल्ड ॲज रेडियल सिमेट्री. बघा आता रेडियल म्हणजे सर्क्युलर, दिस इज द रेडियल सिमेट्री. डायग्राम जर बघितला आपण तर ऑक्टोपस वगैरे जे आहेत, ऑक्टोपस आहे, स्टारफिश आहे, हे सगळे रेडियल सिमेट्री दाखवतात. आता याच्यात जर तुम्ही नीट बघितलं तर कुठल्याही अँगलने त्यांना कट करा, त्यांचे दोन इक्वल पार्ट्स होतात. दॅट आर कॉल्ड ॲज रेडियल सिमेट्री. बघा परत एकदा लाईन बघा. वेन एनी प्लेन पासेस थ्रू द सेंट्रल ॲक्सिस ऑफ द बॉडी डिवाइड्स द ऑर्गॅनिझम इंटू टू आयडेंटिकल हाफ्स. एनी प्लेन कुठल्याही अँगलनी, फक्त सेंट्रल ॲक्सिसच्या पॉईंटला कन्सिडर करून जर त्याला आपण कट केलं तर त्याचे दोन इक्वल पार्ट्स कुठल्याही अँगलनी होऊ शकतात. This is called as radial symmetry. Okay. Coelentrates, ctenophore and echinoderms have this kind of body plan. याच्यामध्ये कोण कोण येणार आहे? सिलेंट्रेट्स, हायड्रा, त्यानंतर टिनोफोर्स असतात जे राऊंड बॉल, इकायनोडर्म्स, स्टारफिश वगैरे हे सगळे रेडियल सिमेट्री दाखवतात. आता बघा इथं एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे, सिलेंट्राडास, फायलम टिनोफोरा या फायलम इकायनोडर्म्स, किंवा इथं वरतीसुद्धा डोबळमॅन आणि स्पॉन्जेस असं दिलेलं आहे. पण जेव्हा क्वेश्चन विचारला जातो त्यावेळेला तुम्हाला त्या त्या फायलमच्या मधल्या त्या ऑर्गॅनिझमचं नाव विचारलं जातं. ओके. मग तिथं आपल्याला काय वाटतं की नाही गड्या सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न आहे हा, पण तसं होत नाही. ॲक्च्युअली तो सिलेबसच्या मधलाच असतो, फक्त तुम्हाला इंटरकनेक्ट करून विचारलेला असतो. तर हे चॅप्टर वाईज इंटरकनेक्शनसुद्धा किंवा एक्झाम्पल वाईज इंटरकनेक्शनसुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहणं गरजेचं आहे. ओके. सिलेंट्रेट्समध्ये कुठले कुठले ऑर्गॅनिझम्स येतात? येस, दे शो द रेडियल सिमेट्री. टिनोफोर्समध्ये कुठले कुठले ऑर्गॅनिझम्स येतात? येस, दे शो द रेडियल सिमेट्री. इकायनोडर्म्समध्ये कुठले कुठले ऑर्गॅनिझम्स येतात? येस, दे शो द रेडियल सिमेट्री. तर हे तुम्हाला कन्फर्म असलं पाहिजे, चांगल्या प्रकारे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके. ते नीट हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. ॲनिमल्स लाईक ॲनेलिड्स, अर्थ्रोपॉड्स, वेअर द बॉडी divides into two identical left and right halves in only one plane. Exhibit bilateral symmetry. बघा ॲनेलिड्स, अर्थ्रोपॉड्स किंवा आपलं ह्युमन बिंग्स जरी गृहीत धरलं तर आपण जर कुठल्या तरी एका अँगलनी जर आपण कट केला बॉडीला तर त्याचे दोन एक्झॅक्टली आयडेंटिकल हाफ्स होऊ शकतात. दिस इज कॉल्ड ॲज बायलॅटरल सिमेट्री. आता इथंसुद्धा काय केलं त्यांनी, ॲनेलिड्स, अर्थ्रोपॉड्स, मॅमल्स हे असे जर दिलेले आहेत फायलमची नावं, तर तुम्हाला त्यातले
क्वेश्चन्स विचारताना कसे विचारणार, ते आर्थ्रोपॉड नाही विचारणार, ते तुम्हाला कॉक्रोच विचारणार, किंवा ते ॲनिलिड्स नाही विचारणार, ते तुम्हाला अर्थवर्म विचारणार. तर ह्याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला बाय हार्ट माहीत पाहिजेत की येस दे शो द बायलॅटरल सिमेट्री. ओके, दिस इज द हाफ पार्ट ऑफ द क्रायटेरिया ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल किंगडम. याचा पुढचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणारच आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला इथपर्यंत जर काही डाऊट असतील, काही कन्फ्युजन्स असतील तर नक्की विचारा. हे आहे आजच्या पूर्ण लेक्चरचं एक्स्ट्रॅक्ट किंवा कन्क्लुजन, जे की तुम्हाला कम्प्लिटली लर्न करायचं आहे एक्झामच्या हिशोबाने. ओके, तुमचे जे कोणी फ्रेंड्स रिलेटिव्स आहेत ज्यांना नीट द्यायची आहे आणि नीट बायोलॉजी NCERT बायोलॉजी मराठीमधून अपेक्षित आहे, त्यांना माझे व्हिडिओज प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा. पूर्ण सिलेबस आपण मराठीत घेणार आहोत.